नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा मित्रांनो. बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण, त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि पुढील नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा मित्रांनो. आणि फायनली मराठी बिग बॉस 5चा विजेता ठरलेला आहे सूरज चव्हाण. त्याचं खूप खूप अभिनंदन. त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. चला पाहूया आता तुम्हाला. त्याची एक झलक पाहूया. रितेश दादा अभिजित आणि सूरजचे हात वर करत आहेत. कोण विजेता आहेत ते सांगत आहेत बघा. सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. विनर आहेत दोघातला एक. सर्वांचं टेन्शन वाढलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही अभिजित सूरजचं. रितेश दादा पण वेळ लावत आहेत. आणि पाहूया आता फायनल रिझल्ट. सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण. फायनली सूरज चव्हाण बघा, पाहू शकताय कसे आतषबाजी झालेली आहे. खूप खूप धन्यवाद अभिजितनं पण दिलेलं आहे. त्यांच्या घरातली मंडळी, बहीण वगैरे, मावशी, खूप खूप धन्यवाद. एक गरिबीतून वरती आलेला मुलगा सूरज चव्हाण. भरपूर नावं ठेवतील, कारण त्या नावं ठेवणाऱ्यांना त्याने चांगली चपराक दिलेली आहे. आणि त्याच्या भरपूर नावं ठेवतील. तरीदान त्यानं काही हिंमत हाराय नाही, आपले व्हिडिओ चालूच ठेवलेत. आणि संधी दिली गणपती बाप्पान बिग बॉसमध्ये एंट्री करण्याची. आणि त्या संधीचं त्याने सोनं केलेलं आहे, पाहू शकताय. फॅमिली आलेले आहेत म्हणून सांगत आहे. आणि ज्यावेळी बिग बॉस चालू झाला आणि त्यावेळी एंट्री केली, त्याचवेळी त्याने सांगितलं होतं ही ट्रॉफी मी स्वतः घेऊन जाणार आहे. आणि ते खरं ठरलेलं आहे. आणि अख्खा महाराष्ट्र त्याच्यासोबत आहे. खूप खूप अभिनंदन त्याचं. बघा, त्यानं फॅन लोकांना पण विसरलेलं नाहीत. नादच खुळा भावा, जिंकलास तू, का महाराष्ट्र जिंकला. खतरनाक भावा, खतरनाक, एकच नंबर. अभिजितचं पण कौतुक करायलाच पाहिजे. चांगलं, त्याचं बी अभिनंदन. आणि टीम बीचे विनर झालेले आहेत सूरज चव्हाण. खूप खूप धन्यवाद. अभिजित पण बी टीमचाच होता. चांगलं खेळलीत, सर्वजण चांगली खेळलीत. फिलिंग पाहूया अभिजितचं. बघा, खरोखर त्याचं बी अभिनंदन करायला पाहिजे. अभिजितचं चांगला खेळला, तो पण मस्त खेळला. खतरनाक खेळलेले आहेत, सर्वजणच खतरनाक खेळलेले आहेत. टॉप 6 मधली चांगली खेळलेले आहेत. फक्त निक्कीचा डाव जरासा वेगळा होता. ते असं करायला नको पाहिजे होतं निक्कीने सर्व काही. निक्की आणि अरबाजनं त्या दोघांमुळे जरासा हे झालेलं आहे. आणि सर्वांनाच जे
बिग बॉसमध्ये होते, त्यांना सर्वांनाच आनंद झाला आणि त्यासनी पण माहीत होते सूरज चव्हाण जिंकणारच ते. खूप खूप धन्यवाद नादेश खुळा. आता अभिजितला गिफ्ट देत आहेत, 1,00,000 रुपयेचा धनादेश दिलेला आहे. आता विनर आता सूरजला गाडी देत आहेत बघा, चावी सूरज चव्हाणला. जिंकलाच भावा, जिंकलास तू. ऐकूला अशा प्रकारे मराठी बिग बॉसचा मानकरी ठरलेला आहे सूरज चव्हाण. त्याचे खूप खूप अभिनंदन. आणि सर्वजण चांगले खेळली. सूरज, अभिजित पण मस्त गेम खेळला. त्यानंतर डी पी दादा पण चांगले खेळलेत. फक्त त्यांची चुका काय झाली तिने सांगितले, ती झोपलेल्यामुळं चुका झालेली नाही, तर ते बी चांगले खेळलेत. अंकिता पण चांगली खेळली. जान्हवी शेवटच्या टप्प्यात जरा चांगली खेळली, त्याच्या आधी सगळ्यांनी नावं ठेवत होती, पण चांगली खेळली. निक्कीचं काय सांगू नकोसा तुम्ही, आणि अरबाजचं काय, हे दोन दाखवायलाच नको पाहिजे होते. हे काय बिग बॉसने, हे माझ्या मते तरी सर्वजण महाराष्ट्र बघत होती आणि हे दोघांचं असं दाखवायला नको पाहिजे होतं, असं माझं म्हणणं आहे. त्याचबरोबर जे बाहेर गेले आहेत, वैभव, इरिना, हे मस्त सर्वजण चांगली खेळलीत. चला तर धन्यवाद. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.